नमस्कार मंडळी. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राज्य सरकारने अश्विनी भिडे यांची नियुक्ती केली. अश्विनी भिडे या मेट्रो रेल्वेच्या प्रमुख असताना आरे कारशेडचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी अश्विनी भिडे यांची मेट्रोमधून हकालपट्टी केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ठाकरे विरुद्ध भिडे असा सामना सुरू झाला. मात्र आता महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे भिडे हे या ठाकरेंना नडल्याच असं म्हणावं लागेल. मात्र भिडे म्हणून श्रीमती अश्विनी यांचा हा प्रवास अर्थातच नडण्याचा प्रवास हा एकटा नाहीये. त्यांच्या अगोदर गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे हे ठाकरे कुटुंबियांना नडले होते. आठवतंय मित्रांनो, गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट न्यायालयात आव्हान दिलं होतं. गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमधून त्यांनी आरोप केला होता की उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशोबी मालमत्ता आहे. या विरोधात त्यांनी अगोदर म्हणजे साधारणतः 11 जुलै 2022 रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळे अखेरीस त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. साधारणतः 2023 मार्च महिन्यात हे प्रकरण उभं राहिलं. त्यावेळेस गौरी भिडे यांनी जी याचिका केली होती त्या याचिकेत त्यांनी म्हटलं की ठाकरेंच्या भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग बद्दल पुरावे असून त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि या याचिकेत त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांना प्रतिवादी केलं होतं. गौरी भिडे यांचं म्हणणं होतं की सामना आणि मार्मिक हे जिथून प्रकाशित होतात त्या प्रबोधन प्रकाशनाचा म्हणजे छापखानाच्या बाजूला माझे आजोबा यांचाही राजमुद्रा प्रकाशन नावाचा एक छापखाना होता. केवळ सामना आणि मार्मिक यांच्या छपाईतून प्रचंड पैसे निर्माण होऊ शकत नाहीत, एवढी प्रचंड संपत्ती निर्माण होऊ शकत नाही. मग मातोश्री 2 ही टोलेजंग इमारत केवळ मार्मिक आणि सामनाच्या विक्रीतून उभी राहिली. त्यानंतर फार्म हाऊस, मोठमोठ्या लक्झरी गाड्या या कशा आल्या? आपणही तोच व्यवसाय करतो, पण ठाकरेंकडे मात्र एवढी संपत्ती कशी निर्माण झाली, कशी आली? त्यामुळे ही अर्थातच बेहिशोबी संपत्ती आहे, तिची चौकशी करा. हे प्रकरण त्यावेळेस प्रचंड गाजलं होतं. आणि तसं बघायला गेलं तर मार्मिक सामनामधून किती उत्पन्न मिळणार? आणि अनेक नेत्यांनी देखील आरोप केले होते की ठाकरेंची संपत्ती कुठून निर्माण होते. त्या काळात मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातात होती आणि त्यामुळे संपत्तीचा स्रोत ही मुंबई महानगरपालिका तर नाही ना, असा सवाल उपस्थित करण्यात आला. हे प्रकरण प्रचंड गाजलं, पण मुंबई हायकोर्टामध्ये त्याचा टिकाव लागला नाही. हे प्रकरण त्या पुढे काहीच झालं नाही. हायकोर्टाने याचिका फेटाळली. मात्र म्हणून मुंबई महानगरपालिका ही ठाकरे कुटुंबियांच्या उत्पन्नाचा स्रोत ही जी काही लोकांमध्ये समजूत होती ती काही दूर झालेली नाही. कारण मुद्दा तर बरोबर होता की मार्मिक आणि सामन्याच्या विक्रीतून एवढे पैसे कसे येतात. त्यानंतरचा पुढचा प्रवास अर्थातच उद्धव ठाकरे आणि अश्विनी भिडे यांचा होता. अश्विनी भिडे या मेट्रोच्या प्रमुख होत्या. येथे कारशेड, मेट्रोची कारशेड उभारण्यात यावी
हा प्रकल्प तयार झाला, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी तिथे कारशेड उभी करू दिली नाही. ती कारशेड मग कांजूरमार्गला करा, अन्य ठिकाणी करा असं झालं आणि त्यामुळे मुंबईतला मेट्रो प्रकल्प लांबला, त्याचा खर्च वाढला. कशासाठी? आणि हे सगळं होत असताना अश्विनी भिडे यांचा काय दोष होता? पण उद्धव ठाकरे यांनी राजकीय असूयेपोटी म्हणा किंवा अन्य कुठल्या गोष्टीबद्दल म्हणा, पण त्यांनी अश्विनी भिडे यांना तिथून हाकललं. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस, म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अश्विनी भिडे यांना पुन्हा मेट्रोचं प्रमुख करण्यात आलं. कारशेडचा प्रकल्प आरे येथेच झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भिडे विरुद्ध ठाकरे असा सामना सुरू झाला आणि काही करून मेट्रो लवकर पूर्ण करायची, मुंबईकरांना सुखसोयी द्यायच्या, यासाठी अश्विनी भिडे या अक्षरशः भिडल्या आणि वेळेत त्यांनी मेट्रोचा प्रकल्प पूर्ण केला. आज मुंबईकर ज्या मेट्रोतून जातोय त्याचं निम्म्यापेक्षा जास्त श्रेय हे अर्थातच अश्विनी भिडे यांचं आणि ते श्रेय सगळे अडथळे पार करून झालेले आहे. आता अश्विनी भिडे यांना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त करणं याच्यात काय गेम आहे? तर निश्चितच मुंबई महानगरपालिकेचा सगळा आर्थिक कारभार हा पालिका आयुक्तांच्या हाती असतो. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून महापालिका आयुक्त हा कारभार बघत असतो. 25 वर्षांच्या सत्तेच्या काळात उबाठांनी जे काही महानगरपालिकेत करून ठेवलंय, जे उत्पन्नाचं स्रोत म्हणून संपूर्ण जनता म्हणते, ते स्रोत बंद करणं हा त्यामागचा उद्देश होता, हेतू होता आणि तो हेतू अश्विनी भिडे यांना महापालिकेच्या आयुक्तपदी बसवून साध्य करण्यात आला. आता अश्विनी भिडे या उद्धव ठाकरे यांना कशा नडतात हे बघायचंय. सुरुवात तर झालेली आहे. अगोदर जे जे काही कंत्राटं देण्यात आली होती ती सगळी रद्द करण्यात आलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेचा 25 वर्ष राज्यकारभार करताना मिठी नदीचं गटार हे तसंच आहे. दर पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतच होते, पावसाळ्यात पाणी तुंबतच होतं. आता हे सगळं दूर करायचं, अर्थात या सगळ्या कंत्राटांमधून जी काही मलई तिथे जात होती ती बंद करायची, यासाठी भिडे आलेले आहेत आणि या भिडे उद्धव ठाकरेंना नडणार. पहिल्यांदा नडल्या त्या गौरी भिडे आणि आता नडणार आहेत त्या अश्विनी भिडे. थोडक्यात काय, अखेर भिडे उद्धव ठाकरेंना नडल्याच. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो मी. आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.